हॅलो फ्रेंड्स, आजचे आपण ट्रेड ॲनालिसिस बघूया. आजचे आपले कोणते कोणते ट्रेड झालेत. आज आपण आता गोल्डमध्ये आता 8.5चा एक ट्रेड आहे बघा. हा 8:30चा आपण इथं सेल एंट्री ॲक्टिव्हेट झालेली. हा त्याचा SL होता, SL पॉईंट. हा त्याचा एंट्री पॉईंट होता आणि हा त्याचा टार्गेट होता. टार्गेट आपण इथं बुक केला, पण त्यानंतर पण रॅली खाली आलेली आहे. बट आपल्याला इथे SL होता 81 पिप्सचा SL होता आणि टार्गेट आपण ऑलमोस्ट 300 पिप्सचं टार्गेट अचीव केलेले आहे. म्हणजे 1:3.5 म्हणजे ऑलमोस्ट 1:3 अचीव झालेलंच आहे आपलं. प्रॉफिटेबल ट्रेड आहे आपण. त्याच्यानंतर आपला हा ट्रेड बघा. त्यानंतर इथे एक एंट्री आलेली आहे 9:21 PM ला. इथे हा स्टॉप लॉस जरा मोठा होता, 180 पिप्सचा स्टॉप लॉस आहे. हा ॲक्च्युअलमध्ये मोठाच आहे स्टॉप लॉस, आहे की मोमेंटम मोठी असल्यामुळे इथं आपल्याला खाली एंट्री भेटली आहे कॅन्डलला. तरी पण इथं आपल्याला 1:2 ह्याला भेटावे. हा याचा SL होता, SLच्या जवळ पण नाही गेलेला. हा आपला एंट्री पॉईंट आहे आणि इथे आपले हे काय बोलतात ते टार्गेट आहे. टार्गेट आपलं इथे अचीव झालेले बघा. 1:2 आरामात अचीव झाले ह्या कॅन्डलच झाले असणार. त्यामुळे हे एक्स्ट्रा इथे इथपर्यंत होल्ड कॅन. इथे एक सपोर्ट लेवल आलेली आपली ह्याच्या स्ट्रॅटेजीनुसार, तिथं आपण बुक केलेलं आहे. आता आपण निफ्टी बघूया. निफ्टीमध्ये आज सकाळी एक मॉर्निंगला एक ट्रेड केलेला आपण. एक सेकंड. इथे एक बाय सिग्नल आपला ॲक्टिवेट झालेला. इथं बाय सिग्नल आपल्याला इथं बाय भेटलेला 11 AM ला सकाळी, 11 वाजता सकाळी भेटलेला. हा स्टॉप लॉस आपण थोडासा बफर लावून ठेवलेला कॅन्डलच्या विकला. हा स्टॉप लॉस प्राइस आहे, हा एंट्री प्राइस आहे आणि हा टार्गेट प्राइस 1:2 आरामात अचीव झालेले आहे. ओके. त्यानंतर बिटकॉइन बघूया. बिटकॉइनमध्ये सकाळी जरा मोमेंटम म्हणजे कमीच होती ॲक्च्युअलमध्ये. मॉर्निंग सेशनला जरा कमीच होती. इथं सेल एंट्री भेटलेली आपल्याला इथे ह्या लेवलला. ह्या लेवलच्या इथे आपण ह्या लेवल मार्क केले आणि ह्याच्यावरती आपण स्टॉप लॉस ठेवले. 131 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवलेला आणि 1:2चं टार्गेट ठेवलेलं. आरामात आपला अचीव झालेलं. 1:4 झालेले आपल्या अचीव इथे. कारण की पण साईडवेज मुवमेंट होती, त्यामुळे आपण ट्रेड नाही केला. इथे पण आलेली एंट्री, इथे पण सेल एंट्री 2 ठिकाणी आलेली, पण आपण घेतलेली नाही. आणि हा आहे बघा, इथे मगाशी झालेली एंट्री 8:27 8:30 वाजता सेलिंग आलेली आहे बिटकॉइनमध्ये. 463 पॉईंटचा हे होता, स्टॉप लॉस होता आणि टार्गेट 1:2 ठेवायचं होतं. पण ॲक्च्युअलमध्ये एवढी मुवमेंटम जबरदस्त आली ना, 2600 पॉईंटचं मोमेंटम आले. इथे कुठेतरी आपण बुक केला तरी चालतं. 2000 पॉईंट्स पण खूप होतात बिटकॉइनमध्ये, फ्युचरमध्ये. खूप छान मोमेंटम आले. तर इथे पण एक सेल एंट्री आलेली, पण अजून कन्फर्मेशन नाही आले. ते कन्फर्मेशन कसं आहे, तर काय घ्यायचं सगळं शिकवणार आहे. त्यानंतर आपण आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला 2 ट्रेड भेटलेले. एक मॉर्निंग सेशनला आपण इथे घेतलेला, इथे मॉर्निंग सेशनला एक इथे घेतलेला, इथे सेल एंट्री होती. हा याचा एंट्री प्राइस आहे, इथं याचा SL होता 83 पॉईंटचा SL होता आणि टार्गेट आपला बघा 1:3 300 पॉईंटचं टार्गेट आपलं अचीव झाले. आता इथे त्यानंतर जरा साईडवेज झाली बँक निफ्टी. त्यानंतर आपण इथे आहे ना, इथे ह्या बाय कॅन्डलला सिग्नलला आपण इथं बाय केलेलं आहे. ह्या कॅन्डलच्या ह्याला हे बाईंग प्राइस आहे. हा स्टॉप लॉस होता 42 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. 1:2 आरामात ह्या कॅन्डलला एक्झॅक्टली 1:2 झालेलं आहे. 84 पॉईंट झाले आणि त्यानंतर मार्केट साईडवेज झाले. त्यानंतर रिलायन्समध्ये बघू. रिलायन्समध्ये आपल्याला इथे पण सेल एंट्री आलेले आहेत इव्हिनिंग दुपारनंतर. साईडवेज मार्केटमध्ये इथे बघ हा ट्रेड केलेला आपण. इथे बाय एंट्री ॲक्टिवेट झालेली ह्या कॅन्डलला. इथे खाली आपण स्टॉप लॉस ठेवला, बफर 3 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवला आणि 9.20 टार्गेट हिट झालेले रिलायन्समध्ये. 1:3चं टार्गेट अचीव झाले दिसते. ओके. इथं पण एक सेल एंट्री आलेली आहे. इथे आली 2 आले सेल, बॅक टू बॅक सेल एंट्री आलेले आहेत. तर ह्या 2 सेल एंट्री आपण घेतली यातली. तर आपला एक सेकंड आता घेतलेली नाही आपण, पण सांगतो इथे कुठे घेतली असते आपण. एक सेकंड. स्टॉप लॉस इथे स्टॉप लॉस लावला असता आपण रिलायन्सचा आणि 1:2चं पाहिलं असतं तर 1:2 होतोय का एक्झॅक्टली झालेलं आहे. एक्झॅक्टली ह्या कॅन्डलला झालेली म्हणजे 1:2 तुम्हाला भेटतोयच टार्गेट, असं काही नाही बघा. चालेल, या दोन्ही कॅन्डलपैकी कोणत्याही कॅन्डलला इथे एंटर केला असं याच्या क्लोजिंगला तरी तुम्हाला 1:2 आरामात भेटतो. इथे ह्या कॅन्डलला आपल्याला भेटले आणि त्यानंतर मार्केट क्लोज होतं. आता कसं आहे म्हणजे एवढ्या लेटपर्यंत आपण होल्ड करत नाही, बट सांगतोय टार्गेट अचीव आहे. स्टॉक आहे तो काय तुम्ही सेलिंगमध्ये तुम्ही इंट्राडेलाच तुम्हाला क्लोज करावं लागतं, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी सेल त्याची ऑर्डर स्टॉकची ठेवू शकत नाही. फ्युचर ऑप्शन्समध्ये ठेवू शकता, स्टॉक्समध्ये ठेवू शकता. स्टॉक्समध्ये तुम्ही बाईंगची ऑर्डर नेक्स्ट डेसाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता. आता हे झालं अदानीमध्ये काय झालं. अदानी आज मॉर्निंग सेशनला इथे एक एंटर भेटलेले आहे ह्या कॅन्डलला. ह्या कॅन्डलला आपण ह्या एंटर केलं ना, त्याचा स्टॉपला थोडा मोठा लावला आपण, कारण की इथेपर्यंत आपल्याला हे होतं ना, त्यामुळे रिट्रेस व्हायला आला तरी आपला स्टॉपला जाऊ नये म्हणून आपण थोडासा बफर ठेवून लावला. हा स्टॉप लॉस प्राइस आहे, एंट्री प्राइस आहे आणि टार्गेट प्राइस 1:2 आरामात अचीव झालं. पहिलं 1:2 अचीव झाल्यानंतर थोडंसं वरती जाऊन परत मार्केट सेल झालं. इथे आपले म्हणजे आपले आजचे सगळे ट्रेड 100% प्रॉफिटेबल झालेले आहेत आणि आपण सगळे ट्रेड केलेले आहेत.
बघा ॲक्युरेसी बघा आपल्या स्ट्रॅटेजीची, आणि थोडं सपोर्ट करा. आपण असेच रोज ॲनालिसिस व्हिडिओ पोस्ट करत जाऊ आपण आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी, आपल्या इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअप कम्युनिटीवरती आणि आपल्या यूट्यूबवरती, तिन्हीवरती आपल्याला फॉलो करा आणि सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्र फॅमिलीला. अजून कोणाला इंटरेस्टेड असेल त्यांना करा. ओके.